आज आपण बनवणार आहोत होममेड सेरेलॅक्स। त्यासाठी मखाने 1 वाटी, बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते, मुरमुरे आणि पोहे यांना छान असं भाजून घ्यायचं। त्यासाठी मी लोहाची कढई घेतलेली आहे। कढई तापल्यानंतर छान असं रोस्ट करून घ्यायचं। छान असे भाजल्यानंतर एकदम क्रिस्पी होतात मखाने। नंतर पोहे भाजून घ्यायचे। मुरमुरे टाकायचे, ते पण छान असे भाजून घ्यायचे। छान असे भाजून झालेले आहे। थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊया। बदाम भाजून घ्यायची, काजू, अक्रोड, पिस्ता छान असं भाजून घ्यायचं। आपले ड्रायफ्रूट छान असे भाजून झालेले आहे, ते पण आपण ताटात काढून घ्यायचे। छान असं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बघू शकता आपला सेरेलॅक्स छान असं बारीक झालेला आहे। भांड्यात काढून घ्यायचं। एक 2 तासासाठी याला असंच राहू द्यायचं आणि नंतर काचेच्या बरणीत स्टोर करून ठेवायचं। तयार आहे आपलं होममेड सेरेलॅक्स। थोडंसं गरम पाण्यामध्ये 2 चमचे टाकले की आपण बाळाला खाऊ घालू शकतो। सेरेलॅक्स बनवताना तुम्ही त्यात थोडंसं तूप आणि हळद सुद्धा घालू शकता। हे सेरेलॅक्स 1 महिन्यासाठी स्टोर करून ठेवू शकतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।